मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण 10,000 इंग्लिश वर्डची सिरीज चालू केलेली आहे। याच्यामध्ये अशा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे की ज्यांना इंग्लिश वाचन करता येत नाही, तसंच ज्यांना इंग्लिश वाचन करता येतं पण त्यांना मराठीत अर्थ माहीत नाही। तर आपण काय करतोय की इंग्लिश शब्द घेतोय, त्याचं वाचन कसं करायचं आणि याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे हे आपण या ठिकाणी घेतोय। तसंच शेवटी फक्त मी मराठी शब्द वाचतोय, तुम्ही इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे तुमचा सराव होऊन जातोय। मित्रांनो बघा, पहिला शब्द तुमच्या समोर आहे न्यू म्हणजे नवीन। न्यू म्हणजेच काय? नवीन। पुढे आहे ऑन म्हणजे वर किंवा चालू। ऑन म्हणजेच काय? वर किंवा चालू। पुढे आहे लक म्हणजे नशीब किंवा भाग्य। लक म्हणजेच काय? नशीब किंवा भाग्य। पुढे आहे मिस्टेक म्हणजे चूक किंवा त्रुटी। बघा, मिस्टेक म्हणजे काय? चूक किंवा त्रुटी। पुढे आहे न्यूज म्हणजे बातमी किंवा वृत्त। बघा, न्यूज म्हणजे काय? बातमी किंवा वृत्त। पुढे आहे वन्स म्हणजे एकदा किंवा पूर्वी। वन्स म्हणजे काय? एकदा किंवा पूर्वी। पुढे आहे लंच म्हणजे दुपारचे जेवण। लंच म्हणजे काय? दुपारचे जेवण। पुढे आहे मिस्टर म्हणजे श्रीमान। मिस्टर म्हणजेच काय? श्रीमान। पुढे आहे नेक्स्ट म्हणजे पुढील किंवा पुढे। नेक्स्ट म्हणजे काय? पुढील किंवा पुढे। पुढे आहे वन म्हणजे एक। वन म्हणजे एक। पुढे आहे मशीन म्हणजे यंत्र। मशीन म्हणजेच काय? यंत्र। पुढचा शब्द आहे मोमेंट म्हणजे क्षण। मोमेंट म्हणजे काय? क्षण। पुढे आहे नाईस म्हणजे छान किंवा चांगले। नाईस म्हणजे काय? छान किंवा चांगले। पुढे आहे ओनली म्हणजे फक्त किंवा केवळ। ओनली म्हणजे काय? फक्त किंवा केवळ। पुढे आहे मॅड म्हणजे वेडा किंवा रागवलेला। मॅड म्हणजे काय? वेडा किंवा रागवलेला। पुढे आहे मंडे म्हणजे सोमवार। मंडे म्हणजेच काय? सोमवार। पुढे आहे नाईट म्हणजे रात्र। नाईट म्हणजे काय? रात्र। ओपन म्हणजे उघडणे किंवा उघडा। ओपन म्हणजे काय? उघडणे किंवा उघडा। पुढे आहे मेन म्हणजे मुख्य किंवा प्रधान। मेन म्हणजेच काय? मुख्य किंवा प्रधान। पुढे आहे मनी म्हणजे पैसा किंवा रक्कम। पुढचा शब्द आहे मनी म्हणजेच काय? पैसा किंवा रक्कम। पुढे आहे नाईन म्हणजे 9। नाईन म्हणजेच 9। पुढे आहे ऑर म्हणजेच काय? किंवा किंवा अथवा। ऑर म्हणजेच काय? किंवा किंवा अथवा। पुढे आहे मेजर म्हणजे मोठा किंवा प्रमुख। मेजर म्हणजेच काय? मोठा किंवा प्रमुख। पुढे आहे मंथ म्हणजे महिना किंवा मास। मंथ म्हणजेच काय? महिना किंवा मास। पुढे आहे नो म्हणजे नाही। नो म्हणजे नाही। तर बघा मित्रांनो, फक्त मराठी शब्द मी या ठिकाणी वाचतोय, तुम्ही इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी कोणता शब्द आठवण्याचा प्रयत्न करा। नाही, महिना किंवा मास, महिना किंवा मास, मोठा किंवा प्रमुख, किंवा किंवा अथवा, 9, पैसा किंवा रक्कम, मुख्य किंवा प्रधान, उघडणे किंवा उघडा, रात्र, सोमवार, वेडा किंवा रागवलेला, फक्त किंवा केवळ, छान किंवा चांगले, क्षण, यंत्र, एक, पुढील, पुढील किंवा पुढे, श्रीमान, दुपारचे जेवण, एकदा किंवा पूर्वी, बातमी किंवा वृत्त, चूक किंवा त्रुटी, नशीब किंवा भाग्य, वर किंवा चालू आणि नवीन। तर अशा प्रकारे मित्रांनो 25 शब्द आपण पाहिलेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग।